नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काव्य मानिनीच्या छळाला त्रासून आता अखेर घर सोडून जायला तयार होते. तर मानिनीच काव्याला म्हणते की तू माझ्या पार्थच्या आयुष्यातून निघून का जात नाही. शेवटी काव्य आता तिची बॅग पॅक करते आणि तिथून घर सोडते. पण मात्र हे सगळं पार्थला माहिती नसतं. तो काव्याच्या रूममध्ये आल्यावर त्याला कळते की काव्याचं इथे काही सामान नाही आहे. त्यानंतर तो आता मानिनीला जाब विचारू लागतो. तेव्हा मालिनी रागातच म्हणते की मला काय माहिती कुठं आहे ती, गेली असेल घर सोडून. त्यानंतर पार्थ काव्याला फोन लावण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र तिचा फोन स्विच ऑफ येत असतो. पार्थला आता खूपच भीती वाटू लागते की नक्की काव्य कुठे गेली असेल. त्यामुळे तो अनिशाला फोन करतो. तर अनिशा म्हणते की ती माझ्या घरी नाही आली आहे, म्हणजे ती नक्कीच लायब्ररीमध्ये गेली असेल. त्यानंतर पार्थही लायब्ररीमध्ये पोहोचतो आणि तो आता वेषांतर करून तिथे गेलेला असतो. पार्थला जाणून घ्यायचं असतं की नक्की असं आई आणि काव्यामध्ये काय झालं आहे की काव्याने घर सोडलं. त्याचमुळे तो आता काव्याला किडनॅप करण्याचं नाटक करतो. काव्याला जबरदस्ती तो आता गाडीत बसवतो आणि तिला विचारू लागतो की नक्की तुम्ही घर का सोडलं. तेव्हा काव्य म्हणते की तुम्ही कोण आहात आणि मला इथे का आणलं आहे. तेव्हा पार्थ आता त्याच्या तोंडावरचा मास्क काढतो. तेव्हा काव्य म्हणते की पार्थ तुम्ही मला असं का इकडे घेऊन आलात. पार्थ म्हणतो की तुम्ही अचानकपणे मला न सांगता घर का सोडलं. तर काव्य ही रागातच म्हणते की हे सगळं जाऊन तुम्ही तुमच्या आईंना विचारा.